केळीच्या शेतीतून भरघोस नफा कसा कमवायचा याच प्रश्नाचं उत्तर आज आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यातून शोधणार आहोत. यशस्वी शेतीचं रहस्य फक्त जमिनीत नसतं, तर ते योग्य ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात दडलेलं आहे. चला मग हे रहस्य उलगडूया. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण केळीच्या शेतीतील 5 अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया एका मजबूत पायाभरणीने. मग बघूया रोपांच्या सुरुवातीच्या नाजूक दिवसांची काळजी कशी घ्यायची. त्यानंतर रोगांपासून संरक्षण, आधुनिक साधनांचा वापर आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा याचं नियोजन. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून, एक निरोगी पाया घालणे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, केळीच्या शेतीतलं यश हे पहिलं रोप लावण्याच्या खूप आधीच सुरू होतं. जमिनीची योग्य तयारी हीच यशस्वी पिकाची पहिली पायरी आहे, नाही का? आणि गंमत म्हणजे सगळ्यात मोठी चूक इथेच होते. कर्नाटकच्या एका शेतकऱ्याचं हे वाक्य एका मोठ्या समस्येकडे बोट दाखवतं. मातीची तपासणी न करताच लागवड करणं हे म्हणजे डोळे झाकून तीर मारण्यासारखं आहे. म्हणूनच सगळ्यात पहिली आणि अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे माती परीक्षण. यातून आपल्याला आपल्या जमिनीचा जणू काही एक्स-रे रिपोर्टच मिळतो. तिला नक्की कशाची गरज आहे, कोणती पोषक तत्वे कमी आहेत आणि कोणतं खत किती टाकायचं हे सगळं अगदी स्पष्ट होतं. तर यशाचा फॉर्म्युला अगदी सोपा आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली, मातीची चाचणी करा. दुसरी, उत्तम दर्जाची रोपं निवडा. आणि तिसरी, उंच बेड म्हणजेच रेज्ड बेड तयार करा. आता हे उंच बेड इतके महत्त्वाचे का आहेत हे आपण पुढे बघणारच आहोत. आता रोपं निवडायची वेळ येते तेव्हा आपल्यासमोर 2 मुख्य पर्याय असतात. एक म्हणजे पारंपरिक कंद जे स्वस्तात मिळतात, पण त्यांच्यासोबत रोग आणि असमान वाढीचा धोकाही येतो. आणि दुसरा, टिश्यू कल्चरची रोपं. ही थोडी महाग वाटू शकतात, पण त्यांची वाढ एकसारखीच होते. ती रोगप्रतिकारक असतात आणि खात्रीशीर उत्पन्न देतात. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला नेहमी टिश्यू कल्चर रोपांसाठीच असतो. फक्त रासायनिक खतांच्या मागे न लागता जमिनीला नैसर्गिकरित्या ताकद देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी चांगलं कुजलेलं शेणखत, निंबोळी पेंड आणि करंज पेंड वापरणं हा जमिनीतलं जीवन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. आणि हो, पिकांची फेरपालट करायला विसरू नका, त्याने जमीन निरोगी राहते. ठीक आहे, तर पाया पक्का झाला. आता येतो सगळ्यात नाजूक आणि महत्त्वाचा टप्पा, पहिले 100 दिवस. हा तो काळ आहे जिथे रोपाची भविष्यातील सगळी जडणघडण ठरते. या काळात घेतलेली काळजीच ठरवते की पुढे घड किती मोठा येणार आणि उत्पन्न किती मिळणार. इथे गोल्डन रूल आहे, जो दिसायला खूप साधा आहे पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. रोपं लावायची ती फक्त आणि फक्त संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान. का? कारण दिवसाच्या कडक उन्हाचा ताण त्या नाजूक रोपांना सहन होत नाही. संध्याकाळी लागवड केल्यामुळे त्यांना रात्रभर सेट व्हायला वेळ मिळतो. हे बघा, जय सिंग, जे पुरस्कार विजेते शेतकरी आहेत, ते काय म्हणतात? ओलावा द्या, पाणी साचवू नका. या एका वाक्यात पाणी व्यवस्थापनाचं सगळं सार आहे. केळीच्या मुळांना ओलावा हवा, पण जर तिथे पाणी साचून राहिलं तर मुळं कुजतात आणि बुरशीजन्य रोग लगेच येतात. पाणी देण्याच्या वेळेबद्दल एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे आणि तो आकडा आहे दुपारी 3. हो, बरोबर ऐकलं. दुपारी 3 वाजण्याआधी केळीला पाणी द्यायची घाई करू नका. याचं कारण साधं आहे. उन्हामुळे पाईपमधलं पाणी तापतं आणि ते गरम पाणी थेट मुळांपर्यंत पोचलं की त्यांना इजा होते आणि मग रोगांना आयतंच आमंत्रण मिळतं. आता खतांबद्दल बोलूया. लागवडीच्या दिवशी अजिबात खत नाही, फक्त पाणी. साधारण 20 दिवसांनी जेव्हा रोप जागेवर स्थिर होईल तेव्हा शेणखत द्या. आणि त्यानंतर एक स्मार्ट टेक्निक वापरायची आहे. सगळ्या रोपांना सरसकट खत देण्याऐवजी जी रोपं वाढीमध्ये थोडी मागे राहिली आहेत, फक्त त्यांनाच ओळखून खत द्या. याला सिलेक्टिव्ह फर्टिलायझेशन म्हणतात, ज्यामुळे शेवटी सगळी रोपं एकाच उंचीची आणि ताकदीची होतात. चांगलं पीक घेणं हे एक अर्ध काम झालं. खरं आव्हान आहे ते पीक टिकवणं, म्हणजेच आपल्या गुंतवणुकीचं रोगांपासून संरक्षण करणं. चला तर मग बघूया हे कसं करायचं. केळीच्या शेतीत एक मोठा शत्रू आहे, कॉलर रॉट म्हणजे बुंधास सडणं. यावर अनेक औषधं आहेत, पण याला मुळातूनच थांबवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग कोणता असू शकतो? आणि याचं उत्तर इतकं सोपं आहे की विश्वास बसणार नाही. उंच बेड. हो, आपण जे सुरुवातीला बोललो होतो तेच. उंच बेडवर लागवड केल्यामुळे पाणी थेट रोपाच्या बुंध्याला लागत नाही, ते बाजूने वाहून जातं. त्यामुळे बुंधा सडण्याची समस्या मुळातूनच संपते. तर ही आहे आपली सोपी 3 स्टेप डिफेन्स प्लॅन. पहिलं, शेत नेहमी स्वच्छ ठेवा, कचरा किंवा गवत वाढू देऊ नका. दुसरं, दर 2-3 वर्षांनी पिकांची फेरपालट करा.
यामुळे फ्युजारियम विल्टसारखे जमिनीतले हट्टी रोग नियंत्रणात येतात. आणि तिसरं, सिगाटोका रोगाची लक्षणं दिसल्यास ती रोगट पानं लगेच काढून टाका, म्हणजे त्याचा प्रसार थांबेल. बरं, आतापर्यंत आपण पारंपरिक ज्ञानाबद्दल बोललो. आता वळूया आधुनिकतेकडे. शेती फक्त कष्टाने नाही तर हुशारीने कशी करायची ते पाहूया. कारण आजची साधने आपला वेळ, पैसा आणि श्रम तिन्ही वाचवतात. यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ठिबक सिंचनचं. याचं वैशिष्ट्य काय? तर हे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे पाण्याची प्रचंड बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, मजुरांवरचं अवलंबित्व कमी होतं आणि आपला वेळ वाचतो. लहान असो वा मोठा शेतकरी, ठिबक सिंचन आज एक गरज बनली आहे. आणि असंच दुसरं हुशारीचं साधन म्हणजे बूमरसारखी यांत्रिक फवारणी यंत्र. विचार करा, 2.5 एकर क्षेत्रावर फवारणी करायला पूर्वी किती वेळ लागायचा. आता हे काम फक्त अर्ध्या तासात होतं. यामुळे औषधही सगळीकडे एकसारखं पसरतं आणि शारीरिक कष्ट तर जवळजवळ संपतातच. ठीक आहे, पीक आलं, ते वाचवलं, पण आता खरा खेळ सुरू होतो, पैशांचा. म्हणजे यशस्वी पिकाला एका फायदेशीर व्यवसायात कसं बदलायचं ते पाहूया. हे बघा, शेतीचे एक साधं गणित आहे. जेवढं क्षेत्र जास्त तेवढा तुमचा एकरी खर्च कमी होतो आणि नफ्याची शक्यता वाढते. का? कारण फवारणी यंत्रासारख्या साधनांचा खर्च विभागला जातो. मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे खतं औषधही स्वस्त मिळतात. म्हणजेच गोमवा वाढला की नफा वाढतो. चला, एक छोटंसं गणित मांडून बघूया, म्हणजे अंदाज येईल. समजा आपली 2 एकर शेती आहे. साधारण 10% नुकसान पकडून 2,700 रोपं टिकली. पहिल्या वर्षी रोपं, खतं, मजुरी वगैरे मिळून खर्च आला अंदाजे 3 लाख रुपये. आता उत्पन्नाकडे येऊया. प्रत्येक रोपापासून सरासरी 15 किलोचा घड आणि 50 रुपये प्रति किलो भाव मिळाला तर उत्पन्न होतं जवळपास 20 लाख रुपये. म्हणजेच खर्च वजा जाता पहिल्याच वर्षी सुमारे 17 लाखांचा नफा शक्य आहे. आणि लक्षात घ्या, दुसऱ्या वर्षी रोपांचा खर्च वाचतो, त्यामुळे एकूण खर्च जवळजवळ अर्धा होतो. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, कापणी झाली की आपण पुढच्या पिकाचा विचार करणार, की या सगळ्या अनुभवातून एक हुशार, नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी फायदेशीर ठरणारा कृषी व्यवसाय उभा करणार? निवड सर्वांची आपापली आहे.